नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. माझ्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवतो माझ्या फ्रेंडच्या लग्नाला गेलतो तमिळनाडूमध्ये. आणि तिकडं मी किती मजा केली. खूप तमिळनाडू बेस्ट आहे, बेस्ट. म्हणजे मजा आली, फुल ट्रॅव्हलिंगमध्ये मजा आली, नेचरमध्ये मजा आली. परत पूर्ण किस्से तुम्हाला दाखवतो मी काय काय मजा केली तिकडं. तर बघा नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. खूप काय मजा केली तिकडचं. तुम्ही ब्लॉग बघा, सगळं दाखवतो. तर मित्रांनो, आता मी आलो आहे ठाणे स्टेशनला. आता मी चाललो आहे कुठं माझ्या फ्रेंडच्या लग्नाला. कारण की आता मी स्टेशनला आलो आहे. मला आता काय कळत नाही, माझी फ्रेंड गाईड करते कुठं लग्न आहे ती. तर माझे दोन तीन मित्र ते आहे कल्याणवर पकडतात ते ट्रेन. काय माहिती नाही. ठाणे स्टेशनला आहे मी. मला ते दोघं गाईड करतात ते. अजून तर ट्रेन का आली नाही. 138ची आहे, करायगल एक्सप्रेस. माझे मित्र दोन्ही गाईड करतात ते. एक आदित्य आणि तिचं लग्न आहे पुष्पा. ते दोघं मला गाईड करतात ते. अजून तरी ते बोलले ब्लॅक बॉक्स, ब्लॅक इंडिकेटर मला दाखवतो. ते ब्लॅक बॉक्स त्याच्यात मला बघायला सांगितलं की नंबर येणार आहे ट्रेनचा, त्या ट्रेनमध्ये तू चढ. आणि अनाऊन्समेंट झाली तर तुला ते कळणारच की त्या ट्रेनची अनाऊन्समेंट झाली ते बघ आणि चढ. तर मित्रांनो बघू शकता मी सेटच्या इथंच बसलेलो बरोबर. आणि ट्रेनचा नंबर पण लिहिलं आहे. काय माझ्या ट्रेनचा नंबर, लवकर ये रे बाबा. हा बघा, हा नंबर माझ्या बरोबर तिकीटवर लिहिला आहे. आणि इथंच माझं कंपार्टमेंट येणार. तर माझी फ्रेंड अजून पण मला कॉन्टॅक्ट करते आणि विचारते आली का नाही ट्रेन. कारण की ते आत्ताच त्यांनी सांगितलं घाटकोपरमध्ये. आणि ती सारखं कॉल करते मला एक मिनटांनी म्हणजे एक 5-10 मिनटांनी फोन करते की काय झालं, ट्रेनचा नंबर दिसत आहे का, आणि इंडिकेटर तुझं कंपार्टमेंट कोणतं आहे. म्हटलं हां तेच आहे, तू काळजी नको करू. तर आता येईल, 5 मिनटंच राहिले, येईल आता तू. फायनली गाडी आली आणि आमचा प्रवास सुरू झाला. ट्रेनमध्ये खाली उतरलो. काय वस्तू नव्हत्या, कोणत्या गोष्टी खायला घेतलं नव्हतं, ते खायला घेतलं आणि खाऊन पिऊन बसलो. कितना गोरा है बे? लाइट की भी ज़रूरत नहीं लग रही तुझे. लाइट की भी ज़रूरत नहीं, इतना गोरा लग रहा है. आणि आता विचार केला आहे काहीतरी लुडो खेळायचा. शेखर बघू शकता उशालवरती. आपण दोनों ये ना. हाँ हम दोनों. तू खेल रहा है क्या रे? नहीं खाना खा रहा है. ठीक है खा ले. माहिती कोणत्या स्टेशनला पोहोचलो समजत नाही आहे. अरे शेखर, कोणता स्टेशन आहे रे? कोणता स्टेशन आहे? पनवेल मत बोल. सोलापूर. मित्रांनो 8:30 वाजले आणि सोलापूरला पोहोचलो आपण. ए किधर है पानी का बॉटल, किधर है मेरे आसपास दिख रहा तो नहीं. रुक देखता हूँ, उधर देखता. आता आम्हाला बॉटल भरायचे, पण कुठं भरू हे समजत नाही आहे. पण आता माझा मित्र शोधतोय कुठं भरायला. तो तिकडं आहे, इकडे आहे बॉटल भरायला. बॉटल भरून झाली आहे माझी. आता स्टेशन पण बघतोय, खूप मोठं आहे. तिथं वाटतं वेटिंग आहे, सगळे थांबले. आता माझा कंपार्टमेंट कुठे आहे? S8. हां तेव्हा तिकडे. तर मित्रांनो आता जेवणचं काय झालं, आता थोड्या वेळाने जेवायला घेऊ आम्ही. आणि आता वाजले किती 10 वाजता.
तर मित्रांनो आत्ताच माझी झोप झाली. आता वाजले किती? 7 वाजले. 7 वाजले. तो शेखर आणि मी एकत्र झोपलेलो, म्हणजे बाजूबाजूला. आधी झोप झाली, ते दोघं झोपले, आधी नाही झाली झोप. थंडी. तुम्हाला मॉर्निंग वाईब दाखवतो मी. स्टेशन एक नंबर आहे, मस्त. मॉर्निंगला खूप थंडी आहे मित्रांनो, भारी वाटतं. अजून 5-6 तासाची रनिंग राहिली. 5-6 तासाची रनिंग राहिली. मी तुम्हाला बोललेलो की मी मॉर्निंग वाईब दाखवणार. थंडी तर मजबूत आहे आणि 6 तासांनी पोचू आम्ही. बापरे, भारी वाटतं. मुंबईला एवढी थंडी नाही, इथं आहे थंडी. तुम्हाला दाखवतो. लोक उतरले खाली, मी नाही उतरत बाबा. भाई पब्लिक तर उतरली खाली, छोटी पोरं पण उतरली. काय थंडी राव, मस्त वाटतं. ट्रेनचा कसा आवाज आला बघा, पटापट सगळे चढले. आता ट्रेन चालणार बघा तुम्हाला. बघा ट्रेन निघाली. हळूहळू स्पीड वाढवणार. पटकन पिकअप नाही घेत, तर हळूहळू घेते. थंडी वाजते बाबा, आतमध्ये जातो नाही तर माझा मोबाईल पाडायचा. भारी वाटतं मित्रांनो, काय थंडी गुल. दूर स्टेशन आहे हा. मॉर्निंग सकाळ बघा तुम्ही, ट्रेनने आवाज दिला, सगळे चढायला लागले फटाफट. ब्रश करणारा पण चढायला. आता असं वाटतं की मी ठाणे स्टेशनला, आता ऐरोली स्टेशनला उतरणार आहे. बघा ना कंपनी, बघा ना ती कंपनी अशी दिसत की मी ठाणे स्टेशनला उतरतो, आपलं ऐरोली स्टेशनला उतरतो. थोडा वार गेले. बघा झोप. मतलब घर के सामने देते क्या? क्लॅरिटी देख भाई. कंपनी आमची तर नुसती फोटोग्राफीच चालू होते, नुसते नेचरचे व्हिडिओ, नेचरचे फोटोज. म्हणजे बघायलाच मजा येत होती, शांतता वाटत होती, थंडावं वातावरण वाटत होतं एवढं सकाळी सकाळी बघायला. भारी नजारा आहे भाई. आमच्यात पिचकार रे मारला. मित्रांनो रेणुगुंटा स्टेशन आलं आणि बरेच लोक इथं उतरणार आहे. स्टेशन म्हणजे काय बोलू तुम्हाला, तिरुपतीला जे गेले असणार त्यांना माहिती असणार हे स्टेशन. आणि इथूनच सगळे तिरुपतीला जातात. च्या कंपार्टमेंटमध्ये पुण्यावरनं 100 लोक टाटा मोटर्स या कंपनीमधून आलेले, तर त्या आत्ता उतरले इकडं रेणुगुंटा. मग तुम्ही बघू शकता अख्खी त्यांची लोकं उतरली. 100 लोक होती त्यांची, 100. इकडून बाहेर पडायचं.
टॅक्सी भेटेल तिरुपतीच्या इकडं जायला. कुछ लेने का क्या? मेंदूवडा इडली, मेंदूवडा इडली कुछ. हाँ देख जल्दी. हाँ देख इधर देख कॉफी रहेगा तो. क्या बादशाह 100 लोग उतर गए मालूम है क्या हम लोग की. इडली सांबार सब है भाई इधर. चलो भाई. तर मित्रांनो एक अशी घटना घडली इकडं की एक पॅसेंजर होता. तो त्याचं तिकीट वाटतं स्लीपरमध्ये होतं आणि तो ए सीमध्ये सापडला. जेव्हा त्याची तिकीट चेक केली तर विचारलं 2-3 वेळा की का तू इथं चढला आहे ए सीमध्ये. तरी त्याने उत्तर दिलं की नाही मी माझं ए सीचं नव्हतं, सॉरी ए सीचं आहे असं काहीतरी विचित्र बोलत होता. तर त्या काय रे काय झालं काय माहिती आहे तुला? क्या हुआ? अरे सेक्सी लग रहा है, रफ्तार लग रहा है रफ्तार. हनी सिंह वाली गाना गाओ ना, हनी सिंह वाली. देख ना उसको कितना पकड़ने का फिर भी निकल रही है. काय आलं तुला ते इकडे. आता रडत होते आणि अचानक हसायला लागले. चढ़ रही देख ना वो ऊपर तलक चढी बघा मस्ती किती. बसले वरती जाऊन ही जाऊ जाऊ नाही जाऊ जाऊ काय इकडे खाली आहे खाली आहे. गुड मॉर्निंग शेखर भाई. बघा नेचर या साईडला लय भारी आहे. असं वाटतं तर इकडेच राहावं. क्या भारी लग रहा है मंदिर का. तुम्हाला कालचा मी किस्सा सांगतो. जिथं तिकीट टी सी आलेला तिकीट विचारायला, तेव्हा मी लगेच चल एक मस्ती करू टी सीवाल्याचं. तेव्हा काय सीन झालं, मी बसलेलो आणि मी पाठी झालो टी सीवाल्याच्या. असं वाटलं त्याला की मी पळून जातो आहे की काय. आणि तो असं मला बघायला लागला असं. तेव्हा मी तिकीट काढली आणि नंतर त्यानंतर त्याला दाखवलं की हे बघ माझी तिकीट. आणि माझे 2 मित्र आहे ना त्यांचे होते, ते ऑनलाईन होते त्यांचं. तर ते तिकीट दाखवलेलं मी कॅन्सल होतं, कारण की जेव्हा यायची जायच्यामध्ये 2 जण आहे ना त्यांचे तिकीट कॅन्सल झालेले. तर त्या दोघांचं कॅन्सल झाल्यानंतर मग मी विचार केला भाई माझी तिकीट कशी कॅन्सल. मग नंतर त्याला सांगितलं की भाई ही तिकीट आहे ना माझी आणि ती कॅन्सल झाली. मग त्याला पटलं. मग त्यांनी बघितलं माझं 41 होता तर मी 30मध्ये बसलो. तसं त्याला काही गरज नाही, पण त्याला फक्त बघायचं होतं की माझं तिकीट कुठे आहे, का आहे का नाही, का हा खोटं बोलतो आहे. मग घेतली तिकीट आणि मग मी बसलो. बस एवढंच होतं त्यात काय नाही एवढं. कारण की मस्ती चालू होती की असंच करायचं, काहीतरी थोडी मस्ती तर करायची प्रवासात. बाकी आता झोपतो मी आता. तुम्हाला नुसतं माझ्या व्हिडिओमध्ये एक तर नेचर दिसणार, नाही तर स्टोरीज दिसणार, नाही तर किस्से दिसणार, नाही तर प्रसंगी दिसणार, काय ना कोणत्या गोष्टी घडलेल्या दिसणार माझ्या ब्लॉगमध्ये. तर बघत राहा.
भारी नजारा आहे भाई. किती सुंदर, म्हणजे एकदम शांतता, पीस वाटतंय. आणि तमिळनाडू होते तर तमिळनाडू एक नंबर आहे. यांची शेती तर बघा तुम्ही, बघितलं तुका बंजर. अजून तरी फक्त तुम्हाला ट्रेनचाच प्रवास दाखवतो आहे. तमिळनाडूमध्ये भारी आहे तमिळनाडू. आणि नंतर अजून तर लग्नाचा ब्लॉग पूर्ण बघायचा आहे. हा पूर्ण लग्नाचा ब्लॉग आहे. तर मला असं वाटतं आहे इकडचं नेचर दाखवून मला वाटतं तो या ब्लॉगमध्ये आपलं नेचरच होणार आहे. सॉरी नको तुम्हाला इकडची शेती दाखवतो. इकडची शेती काय वेगळीच आहे, आपल्या इकडची काय वेगळी असते. शादी का ब्लॉग तर पूरा होता ही रहेगा. मला दाखवतो, फक्त तुम्ही नेचर बघा. मला असं वाटतं का इकडेच राहायला यायला पाहिजे. दाखवतो तुम्हाला. काय बोलू तुम्हाला, तमिळनाडू एवढं भारी ना. नुसतं शेती बघत राहावं आणि नेचर बघत राहावं. भारी म्हणजे एक नंबर. लांबपर्यंत बघा ना, एकदम हिरवगार. दोनची मैत्री झाली वाटतं. इला नवीन कोणतरी आता नाही भेटलं आणि ते मला तसं थांबतच होते. तर बघा तिची मस्ती बघा, तिला किती घाई झाली इकडे यायची. एका जागेवर थांबणारच नाही. बघा बिचारी, तिला कुठंच सोडत नाही. हे तिघं आले एकत्र. हे आमचं स्टेशन, आमचं झालं सगळं. आता आम्ही चाललो आहे बाहेरच्या साईडला. बघू इकडं काय खायला भेटलं तर ठीक. तर इंडियाचा फ्लॅग आहे, मस्त आहे. आम्ही बाहेर पडतो. मित्रांनो, विलपुरम आलं आहे आणि तिथं काय आम्हाला काय कळत नाही कुठे आहे. हा मित्र बोलतोय माझ्या फ्रेंडशी की काय करायचं आहे नेमकं, की आम्हाला कसं जायचं आहे. शेखर हात दाखवतोय. चालेल. मित्रांनो आता आम्ही आलो आहे. तिने आम्हाला तिथं सांगितलं की इकडं तुमची रूम आहे, बुक केली आहे. शेखर काहीतरी बोलतो. देखिए आप लोग, तुम्ही हे बघू शकता, तुझ्या भावाचा फोटो आहे आणि तिचा फोटो आहे. फॅमिली मोठी, खूप मोठी फॅमिली आहे. आता आम्ही थोडंसं चाललो आहे कुठेतरी, इथं बघतो आहे खायला प्यायला काय आहे. तोपर्यंत तुम्ही पण नाश्ता वगैरे काहीतरी खाऊन पिऊन घ्या. आपल्याला मोठा ब्लॉग आहे हा. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एकदम पूर्ण लग्न दिसणार, पूर्ण लग्न. तर आता एकदम नाश्ता वगैरे चिल करा, मग आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला पूर्ण लग्न बघायचं. पुढच्या पार्टमध्ये पूर्ण लग्न दिसणार. तर बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा.